डाईव्हसाठी आला तर त्याच्यामुळे डायव्हिंगमध्ये स्विमर किती जण आहेत ज्यांना डाईव्ह करायला आले आणि स्विमिंग माहिती आहे, स्विमिंग येतं आपल्याला, असे किती जण आहेत? ओके, नाही येत तर चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांच्यासाठी येतं त्यांच्याकरता महत्त्वाची गोष्ट आहे की पाण्यामध्ये स्विमिंगची गरज नाही आहे. डायव्हसाठी स्विमिंग कंपल्सरी नाही आहे. सो नाही येत ते चांगलं आहे. आपण स्विमर असणं पण तिथे जाऊन तिथे जायचा प्रयत्न करायचा नाही, हात घालवायचा नाही. जो गाईडसोबत असणार आहे तोच तुमच्यासोबत स्विम करेल, तुम्हाला ज्या एरिया असेल तो कव्हर करेल आणि त्याच्यात घेऊन येणार. तुम्हाला जो स्टेपपर्यंत पासून जो पिकअप करणार तो स्टेपला आम्ही ड्रॉप करू. आपण हात घालवायचे नाही. ओके, हो पण काय होते पाण्यात उतरण्याच्या अगोदर आपल्याला हे मास्क लावलं जातं. मास्क लावता आपण बघतो आपले डोळे आणि नाक याच्यामध्ये कव्हर केलं गेले, नाक पूर्णपणे याच्यामध्ये पॅक केलं, डोळे याच्यामध्ये झाकून घेतलं. तर नाकाचा उपयोग पाण्यामध्ये करता येत नाही ब्रिदिंगसाठी. ओके, पाण्यामध्ये नाकावाटे ब्रिदिंग करू शकत नाही. तर पाण्यामध्ये ब्रिदिंग कसं करायचं तर कंटिन्युअसली माउथ ब्रिदिंग करावं लागतं. तोंडानेच हवा खेचायची आणि तोंडानेच हवा रिलीज करायची. रिलीज करण्यासाठी सुद्धा नाक यूज करायचं नाही. जर नाक यूज केला तर खालची कॉलर दिसते ना, त्याच्यातून आपण जेव्हा हवा रिलीज करतो तेव्हा ती कॉलर थोडी यूज होते, त्याच्यातून पाणी येईल. पाण्याला थोडी सुईच्या डोक्यावर पण जावं लागतं. त्याच्यामध्ये पाणी हीट झाल्यानंतर काय होईल तुम्हाला विजिबिलिटीला प्रॉब्लेम येईल. ओके, आपण काय नाकाने खेचणार नाही, याच्या आतमध्ये जाणार नाही. पण नाकाचा उपयोग पाण्यामध्ये बंद कंटिन्युअसली माउथ ब्रिदिंग करायचं आहे. तोंडानेच हवा घ्यायचा आणि तोंडानेच हवा रिलीज करा. ओके, सो कंटिन्युअसली आपण माउथ ब्रिथ करतो. पाण्यामध्ये आपण बोलू शकत नाही, बोलू शकत नाही आणि स्माइल करू शकत नाही. ठीक आहे, मग खाली काय असेल तुम्ही ठीक आहात किंवा प्रॉब्लेम आहे किंवा वरती जायचं आहे हे सांगण्यासाठी सिग्नल्स यूज केले जातात, जे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा डायव्हिंगमध्ये यूज केले जातात. ओके, कारण आपण तोंडाने कंटिन्युअसली ब्रीथ करतो. सो समोरच्याला बोलून सांगू शकत नाही की बोलता येत नाही. सो गाईड आमचा हा तुम्हाला सिग्नल दाखवत असतो. तुमच्या समोर असं दाखवलं जाते, सारखं तुम्हाला शो करतोय असं, म्हणजे तुम्हाला विचारलं जाते तुम्ही ठीक आहात का, कम्फर्टेबल आहात का. जर तुम्ही ठीक असाल, कम्फर्टेबल असाल तर सेम सिग्नलचा रिप्लाय तुम्ही त्याला समोर करायचा आहे, सेम सिग्नल त्याला दाखवायचा आहे, सिम्बॉल करून असं. ओके, आणि इनकेस काही प्रॉब्लेम झाला तर अनकम्फर्टेबलसाठी हा सिग्नल आहे. हा सिग्नल दाखवून काय होतं की आपण अनकम्फर्टेबल आहे सांगतो. प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करण्यासाठी बाहेरच येऊ लागतो. सो थम्सअप. ओके, थम्सअप वरती येण्यासाठी हा सिग्नल आहे थम्सअप. वरती आपण गुड किंवा सरफेसला आपण गुड किंवा डन म्हणून आपण असं दाखवतो. पाण्यामध्ये हा अनडनसाठी यूज केला जाणारा सिग्नल आहे. ओके, ज्यावेळी आपण हा सिग्नल शो करू विदिन सेकंड आपल्याला गाईड तिकडनं पिकअप करेल आणि सर्व्हिसला घेऊन येईल. जो काय प्रॉब्लेम असेल तो शेअर करा, आपण रिडायरेक्ट करू शकतो. सिग्नल्स केअरफुली लक्षात ठेवा. थम्सअप हा वरती येण्यासाठी आहे, कम्फर्टेबलसाठी दिसतो. कोणताही सिग्नल शो करताना आपला हात जेवढा स्ट्रेच होईल आपल्या समोर तेवढाच स्ट्रेच करून सिग्नल करायचा आहे असं किंवा थम्सअप काय असेल. ओके, तिसरा कुठला अनकम्फर्टेबल अनकम्फर्टेबल पण वरतीच यावं लागणार. ओके, पण समजा आपण डीपला जातोय तिथे थोडं प्रेशराईज होणार, त्याच्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. सो तुम्हाला दाखवणार पाहिजे. त्याच्यानंतर गाईड काय करतो आपला प्रेशर थोडा मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. मेंटेन झाला अदरवाईज नसेल प्रॉब्लेम तर डाय कंटिन्यू होतं, अदरवाईज थम्सअप करतो. त्याच्यासाठी हे दोन सिग्नल तुम्हाला सांगितले. ठीक आहे, तर पाण्यात गेल्यानंतर काय आहे की आपली जी व्हिडिओ बनणार आहे डीप डायव्हिंग ती त्या रॉक्सच्या भरोसा इथे स्टे करून तिथे थांबून आपली व्हिडिओ बनवली जाते. सिनेमॅटिक टाईपची असते, आपला सिग्नल दिसणार आहे. ठीक आहे, सो त्या रॉक्सला तिथे पकडून राहणं गरजेचं असतं. दोन्ही हाताने पकडून ठेवायचं, पाय मागे सोडून द्यायचे आणि समोर लक्ष द्यायचं असतं. समोर दुसरा गाईड अटेंड केलेला असतो, तो आपली व्हिडिओ तिथे कॅप्चर करतो. ठीक आहे, पकडायचं का आहे तर आपलं खाली थांबणं आणि खाली बॅलन्स होणं गरजेचं आहे. सो हाताने पकडून राहावं लागतं. पकडल्यानंतर आपले पाय हे सुपरमॅन पोजमध्ये मागे राहतील. जसं आपण बोटावरती झुकतो तसं राहायचं आहे. पाय मागे सोडून द्यायचे, ते खाली लागतात ते वरती ढकलायचे नाही किंवा फिनिंग करायचं नाही, मारायचं नाही. समोर फक्त लक्ष द्यायचं. व्हिडिओ झाला की आपल्यासोबत असलेला गाईड वापस आपल्याला पिकअप करेल आणि रिटर्न घेऊन येईल. ठीक आहे, नॉर्मल डाईव्हवाल्यांना कनेक्टेड व्हिडिओ असेल त्यांना असं पकडलं जाईल तसं जॅकेट आपल्या समोर आता दिसतंय तसं, आणि समोरून दुसरा जो गाईड असेल तो समोर स्टँडअप असेल तो व्हिडिओच्या वेळी नॉर्मलवाल्यांसाठी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही व्हिडिओच्या वेळी काही सर्चिंग करायचं नाही आहे, असं तसं करायचं नाही. ओके, समोर लक्ष द्यायचं. आता नंदी बैलासारखा असा व्हिडिओ येणार आहे, केस आणि शोल्डर फक्त. सो फेस कव्हर झालं पाहिजे, समोर लक्ष द्यायचं. पण ते व्हिडिओ करताना सांगणार आपण काय सिग्नल सर आता व्हिडिओ घेणार म्हणून सांगतो ना खाली समोर लक्ष द्यायचं. डीप असेल तर त्याला काय आहे तो तिथे गेल्यानंतर थांबल्यावर समोर ती घेणारच दुसऱ्या, त्यामुळे तिथे त्याची व्हिडिओ. ओके, पण खाली गेल्यावर हातापायची काही मुवमेंट करायची बिलकुल नाही करायची. नाही करायची, फक्त नॉर्मल काहीच नाही. पडून राहायचं आपल्याला नॉर्मली, समोर लक्ष द्यायचं. आपल्या एका हाताने बॅलन्स करून तुम्ही दुसऱ्या हाताने त्याला वेगवेगळे सायन्स सिम्बॉल्स दाखवू शकता. हार्ट्स, कम्फर्टेबल, थोडक्यात फक्त ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचं, बाकी काही नाही. हां, हे जे जॅकेट आहे ना, या जॅकेटला सिलेंडर कनेक्टेड असतो. हा आपल्याला पाण्यामध्ये घातलं जातं. ह्याच्याच सिलेंडरची हवा आपल्याला पुरवली जाते. ठीक आहे, आपल्याला ब्रीदिंगसाठी हे इक्विपमेंट दिलं जातं, याला डिमांड याच्यातून आपल्याला कंटिन्युअसली ब्रीथ प्रोव्हाइड केली जाते. याच्यातून आपल्याला जी पाहिजे आहे ती एअर कंटिन्युअसली प्रोव्हाइड होणार आहे. म्हणजे काय, हवा कंटिन्युअसली फ्लो होत नाही.
फक्त हवा चालू राहणार आहे. जेव्हा तुम्ही खेचणार तेवढी याच्यातून येणार, जेवढी सोडणार तेवढी निघून जाणार. याला हवेचा इन आउट वॉल असतो आणि पाण्याचा फक्त आउटिंग वॉल असतो. पाणी खेचल्याने आत येत नाही. पाणी तुमच्या चुकीमुळेच आत येऊ शकतं. इनकेस काय तुम्ही पकडल्यानंतर ओठांची मुवमेंट करणं त्या ते सुटते म्हणून हाताने पकडताना खेचलं जातं. मग अप्पर लिप्स आणि त्याच्यामध्ये गॅप होते आणि म्हणून पाणी येत होतं कंटिन्युअसली पकडून. ओके, सो याच्यामध्ये खेचल्याने पाणी येत नाही आणि पाणी आपल्या चुकीने आलं तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त ते थोडं गोड असतं जास्त, त्यामुळे ऑड फील होतं किंवा आपली टेस्ट बिघडून जाते. त्याच्यामध्ये फ्लो करा ते निघूनही जाते. गोड असतं. ओके, हा जो रबर आहे याला माउथ पिक अथवा टीथ होल्डर बोलतात. या आपल्या होल्डर्सला बाईट करायचं आहे साईडच्या दातांमध्ये आणि लिप्सने याला कव्हर करायचं आहे. कसं पकडायचं बघा एकदा. ओके, हवा खेचा. हवा खेचल्यानंतर एक पॉज घ्यायचा आणि मग रिलीज करायचे. लॉंग पॉज, फास्ट करायचं नाही. घसा सुकणार, सफोकेटेड वाटेल, दम लागल्यासारखं वाटेल. प्रॅक्टिस लागेल आधी. ते शिकवणार ते. ओके, आता हवा येतेच आहे आणि पाण्यामध्ये याच्यातून खेचूनच घ्यायची आणि करायचंच आहे. खालती गेल्यावरती असं कराल, ते चालणार नाही. त्याने देखील पॅनिक सिच्युएशन होऊ शकते. आपला घसा ड्राय होणार पूर्ण. सफोकेटेड झाल्यामुळे डावी कम्फर्टेबली होणार नाही. हे काही सिग्नल सगळ्यांना समजले, कोणाला काही पेक्षा. ओके, एका वेळी किती जाणार? 1-1%. 1-1%. कपल असं एकत्र जाऊ शकत नाही? गाईड सध्या दोन असल्यामुळे आहे. तुम्हाला कपल व्हिडिओ करायचा आहे का? म्हणजे त्याचं असं काय वेगळं हे आहे का? 4 दिवसाचं. कसं काय त्याचं कसं काय म्हणजे? तुमच्या एक्स्ट्रा ॲडिशनल एक व्हिडिओ बनवून दिला जातो. चांगली आहे बघा, खालचं वेगळंच नाही. पायाला तुम्ही बांधणार का ते? नाही, तुम्हाला फिटिंग्स वगैरे काही गरज नाही आहे. फिटिंग तुम्हाला करायचं नाही. काहीच नाही. हां, तुमचं असणार तो त्या फिल्म वगैरे कपल व्हिडिओचा कसं असतो मित्रांनो, तो तुमचा सिंगल व्हिडिओ हा इन्क्लुडेडच असतो त्याच्यामध्ये. ओके, तो आम्ही देणारच. पण ॲडिशनल व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याचा चार्ज एक्स्ट्रा घेतला जातो. कारण ती व्हिडिओ तुझी सेपरेट बनवून दिली जाणार. त्यासाठी चार्ज करतो. 400 रुपीजचा पाठवण्याचा चार्ज आहे. तेव्हा तुमची क्लिअर एच डी हां? आहे. एकदम clear.